जामोद येथील गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेत मकर संक्रांती निमित्त गोपूजन सोहळा संपन्न। स्थानिक श्री गोपालकृष्ण गोरक्षण संस्था जळगाव जामोद येथे मकर संक्रांतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात गोपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विशेष म्हणजे या संस्थेला यंदा 125 वर्ष पूर्ण झाली असून या गौरवशाली टप्प्यावर हा सोहळा पार पडला। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार नितीन पाटील, जळगाव नगरीचे नगराध्यक्ष गणेश दांडगे, उपाध्यक्ष कैलास पाटील, नगरसेवक परम राजपूत, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता पाटील, भाजपा जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख, व्यापारी संघटना अध्यक्ष अजय वानखडे, डॉक्टर सतीश शिरेकर, हरिभक्त पारायण गोमासे महाराज आणि प्राचार्य डॉक्टर गिरीश माई यांची उपस्थिती होती। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार गुलजार खां पठाण, नानासाहेब कांडलकर, राजाभाऊ कोकाटे, अभिमन्यू भगत, गजानन कसूरकार, डॉक्टर गौरव डोबे, गजानन महाराज पाणपोई, संस्थांचे अध्यक्ष बाळाभाऊ देशमुख यांच्यासह शहरातील पत्रकार बांधव उमेश येऊल आणि श्री गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते। मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर गोमातेचे पूजन करून भारतीय संस्कृतीतील गोवंश रक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परेश भन्साली यांनी केले तर उपस्थितांचे आभार संस्थेचे अध्यक्ष सुरेश मोदी यांनी मानले। या सोहळ्याला परिसरातील नागरिक, महिला व गोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी नागेश भटकर। संस्थेने आम्हाला यांची खूप मदतच असते की जेव्हा कुठेही आम्हाला माहिती पडलं की त्या गोवंश आहे किंवा गायी आहे, आम्ही त्या सोडवून आणतो आणि निश्चिंत होऊन जातो यांच्याकडे सोडवून। यांनी तर सांगितलंच आहे की किती महत्त्व आहे, कामधेनू आहे आणि मी तर शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं मला सगळं माहीतच आहे। हां, मी यांचं सगळं करतो झालो आहे, चारा पाणी शेर, त्याच्यामुळं इथं आल्यावरती मला कुठेतरी घरी आल्यासारखं वाटतं। हे जो सडा टाकला आहे शेणाचा, त्याचा वास आणि ते बघून असं वाटतं की कुठेतरी आपण घरीच आलो। आता हे कुठे दिसत नाही, आता एकदम आपण म्हणजे स्वच्छ वातावरणात राहतो, तर ते स्वच्छ वातावरणात तुमच्या पायाला किती त्रास देतं, नंतर आपोआप तुमच्या टाचा पाय दुखायला लागतात। हे असं आता आणि हे आपण सगळं सोडलंय, पुन्हा आता एक वेळ अशी येईल की परत आपल्याला त्या आपल्या रूट्सकडे जावंच लागेल। म्हणून आपण हे आपली संस्कृती, संस्कार आणि आपले रूट्स, आपली जडे हे आपण विसरायला नको। आणि हे सगळं तुम्ही एवढ्या वर्षांपासून करतायत, 125 वर्ष म्हणजे खूप मोठी तपश्चर्या आहे तुमची। सर्व परीने आमच्याकडून काय सहकार्य होईल ते तुम्हाला आम्ही देऊ आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा।